पेट्रियार्कीचा सगळ्यात मोठा विक्टिम कोणी असला तर तो पुरुषच आहे. अरे हा पिक्चर बघताना रडतो. तरी आता थोडेशा तुमच्या जनरेशन मधली मुलं थोडीशी जातीवरती तुम्ही का बोलताय माझं काम बघा. फालतू कल्पना आहेत ते सगळ्या. पुरुष समजता स्वतःला की बाई समजता स्वतःला की माणूस समजता स्वतःला. ॲनिमल शौर्याची गाथा नाही आहे. दिलवाले दुल्हनिया नावाचा सिनेमा आला. त्या सिनेमानी सगळी समीकरणं बदलून टाकली. मुलांमधला जो बेसिक रेबेल आहे तो काढून टाकला. नाही, बॉम्बे मुंबई म्हणण्यात मला काय प्रॉब्लेम. मराठी भाषेचा प्रॉब्लेम. तुम्ही दिल्लीला जाऊन राहिला की तुम्ही मराठीत बोलला तर चालेल का? बारकाईनी मी बाहेरून आलोय, मी महाराष्ट्राचा नाही आहे, वाया दिल्ली आलोय, मी सगळं नॉर्थ इंडिया पाहिलेलं आहे. पण मला नेहमी हे लक्षात आलं इथे येऊन की मराठी जो हीन दृष्ट्या तो अकोमोडेट करून घेतोय, तो इथला आहे, तो येऊ देतो तुम्हाला घरामध्ये, मग तुम्ही येता त्याच्या घरामध्ये, मग तुम्ही बसता त्याच्या घरामध्ये, मग तुम्ही म्हणता तुझं जेवण चांगलं, मी तुझं हे चांगलं, मी तुझं ते चांगलं, तुझं ते चांगलं, आणि मग तुम्ही म्हणता आमच्या दिल्लीसारखं काही मिळत नाही, कारण ते तुमचं नॉस्टेल्जिया आहे. जे दिल्लीत कधीच मिळणार नाही ते या मुलींना स्वातंत्र्य मिळतं. रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता फिरायचं. इंदोरमध्ये मराठी पण कसं आहे? मुंबईच्या मराठीपणापेक्षा जास्त रुतलेलं आहे. वाव. मी जेव्हा स्टोरीज लोकांच्या बघतो तेव्हा की आज मी हा ड्रेस घातला, कुत्री वाचवा, स्विमिंग योगाला गेले, सेव गाजा, सगळं एकाच ठिकाणी तुमचं. जो का विषय आहे. एक आज सकाळी येताना म्हणजे मी उबर करून आले आणि हेडफोन लावायचा कंटाळा आलेला म्हणून मोठ्यानेच तुमचा BBC इंटरव्ह्यू मी ऐकत होते. तर त्याला काय म्हणजे 2-3 त्याने मुंबईबद्दलचे तुमचे विचार ऐकले. त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बरंच मुंबईबद्दल बोललात आणि त्याने मला विचारलं की कौन है ये आदमी. आणि म्हटलं की स्वानंद किरकिरे, बहुत बडे इंसान, बुजुर्ग है वो. आणि मग त्याचं असं झालं की अच्छा मी पता नाही लेकिन भला आदमी लगता है. आणि मग त्याला तुम्हाला भेटायची पण इच्छा होती. म्हटलं की तो टॅक्सी कॅबवाला त्याला भेटायची पण तुम्हाला इच्छा होती, पण मी त्याला म्हटलं 12 बजे आने वाले वो. तर तो म्हणाले जाने तो फिर. पण त्याला काय वाटलं मुंबईचे माझे विचार ऐकून? खूप छान. म्हणजे त्याला तेच वाटलं की मुंबई हे शहर खूप म्हणजे ते इट इज ॲज इक्विव्हॅलंट टू दिल्ली, किंवा इक्विव्हॅलंट म्हणता येणार नाही, पण दिल्लीसारखीच त्याची वाईब आता होत चालली आहे असं त्याचं म्हणणं होतं साधारण. की म्हणजे हा जो मराठीचा मुद्दा आहे आत्ता चालू असलेला, तर मग तो कितपत योग्य आहे असं त्याचा झोन होता असं. नाही, पण त्याच्यामध्ये मी पुष्कळ म्हणजे मराठीचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा महाराष्ट्राचं भवितव्य ठरवेल. कारण व्हेरी ट्रू. ते लोकांनी बघितलंच पाहिजे आणि त्याच्याकडे त्या पद्धतीने केलंच पाहिजे. आणि मराठी शाळांचा मुद्दा मुळात आणि मराठी भाषेचा मुद्दा, त्याच्यावरती दुसऱ्या भाषांचं आक्रमण होता कामा नये. दुसरी भाषा शिकू नये असं अजिबात म्हणणं नाही. 2री, 3री, 4थी, 20 भाषा शिकायला पाहिजे माणसाने. पण आपली मूळ भाषा जी आहे ती जर का नाही शिकला तर तो दुसऱ्या भाषासुद्धा तुम्ही शिकू शकणार नाही आणि मागे पडेल माणूस. मातृभाषेत जे काय कळतं ते सगळ्यात आधी त्याच भाषेत कळतं. ती म्हणूनच मातृभाषा तिला म्हणतात. मी आधी बॉम्बे म्हणायचे. म्हणजे मी गिरगावात राहणारी मुलगी आहे आणि जेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हा मला ते बॉम्बे म्हणणं फार कूल वाटायचं. नाही, बॉम्बे मुंबई म्हणण्यात मला काही प्रॉब्लेम नाही. ओके. मराठी भाषेचा प्रॉब्लेम. हे कल्चरली आलेली नावं जी असतात ना ती बदलत राहतात सतत. बॉम्बेचं मुंबई होईल, मुंबईचं पुढे काही वर्षांनी काहीतरी आणखीन होईल. तो मुद्दा नाही आहे. ते त्या काळात जे काय नाव आहे ते म्हटलं जाईल. पण शिक्षण ह्याच्यातनं ती मराठी काढून घेतली तर ते, आणि त्या मुलावरती, लहान मुलावरती 2 भाषा लादल्या तर तो प्रॉब्लेम आहे. माझा अजिबातच दुसऱ्या भाषेला खाली डावलण्याचा हे नाही आहे. आणि हा मला असं वाटतं जे सुजाण मराठी लोक आहेत त्यांचंही नाही. तेही असं नाही म्हणत आहे की कुठली दुसरी भाषा. हां, रिॲक्शनरी हे होतं की एखाद्या हिंदी माणसाला तुम्ही म्हणता की मराठी घेऊन बोलतो आणि तुम्ही त्याला हे करता. पण हे चायनामध्ये गेलं तरी ते अपेक्षितच असतं त्यांना की तुम्ही त्यांच्या भाषेत बोलावं.
आणि कुठल्याही देशात तुम्ही जर का जाऊन राहिला तर तुम्हाला ती भाषा शिकावी लागेल. तर त्यात काही तुम्ही दिल्लीला जाऊन राहिला की तुम्ही मराठीत बोलला तर चालेल का? किंवा हरियाणात गेला आणि तुम्ही मराठीत बोलला तर म्हणलं ना मेरी भाषा सीख भाई. तर ती इट्स दॅट सिम्पल. त्याच्यात काही पॉलिटिक्स नाही आहे. मला नाही वाटत त्यात एवढंसं सुद्धा पॉलिटिक्स. आणि तुम्ही पण शिका ना, शिकायचा प्रयत्न करा. बोला की मला येत नाही बाबा, सॉरी, मी नाहीच बोलणार. आणि मराठी म्हणजे आता तो जे सगळे वाद आहेत ना, हे फार बारकाईने मी बाहेरून आलो आहे. मी महाराष्ट्राचा नाही आहे. मी मध्य प्रदेशातून आलो आहे आणि वाया दिल्ली आलो आहे. मी सगळं नॉर्थ इंडिया पाहिलेलं आहे. पण मला नेहमी हे लक्षात आलं इथे येऊन की मराठी जो इथला माणूस आहे तो नेहमीच हीन दृष्ट्या त्याचं हे असतं की तो अकोमोडेट करून घेतोय. तो इथला आहे, तो येऊ देतो तुम्हाला घरामध्ये, मग तुम्ही येता त्याच्या घरामध्ये, मग तुम्ही बसता त्याच्या घरामध्ये, मग तुम्ही म्हणता तुझं जेवण चांगलं नाही, तुझं हे चांगलं नाही, तुझं ते चांगलं नाही, तुझं ते चांगलं नाही. आणि मग तुम्ही म्हणता आमच्या दिल्लीसारखं काही मिळत नाही, कारण ते तुमचं नॉस्टेल्जिया आहे. आमच्या तिथल्यासारखं काहीच मिळत नाही, तिथल्यासारखं काहीच मिळत. अरे पण इथे जे मिळतं आहे तुम्हाला, इथे त्या मुलींना जे दिल्लीत कधीच मिळणार नाही, ते या मुलींना स्वातंत्र्य मिळतं. रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता फिरायचं. इथे त्यांना भीती नाही आहे. 99% रिस्क कमी होतं. मुलींनी जाऊन दाखवावं दिल्लीत. आज दिल्लीतून आलेल्या माझ्या कित्येक मैत्रिणी अशा आहेत ज्या म्हणतात मुंबई सोडून कधी परत जाणार नाही नॉर्थ इंडियात. कारण ही जागा अशी बनवलेली आहे, ही जागा वर्षानुवर्ष एक कल्चरली ही तयार केलेली आहे की तुम्हाला ही जागा सोडून तुम्ही इथे आल्यावरती किती गोष्टी मिळतात. तुम्हाला किती चांगल्या सोयी या देशात मिळतात. त्या तुमच्या तिथे आहेत का? तुम्ही तिकडे सगळं मध्य प्रदेशात तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्हाला दाखवतो की एक गोष्ट सिस्टम नाही आहे. म्हणजे तर लोकांमध्ये आणि ते तुम्ही इथे आणू पाहता. आणि तुम्ही इथले लोक जे ते करतात, ज्यांनी तुम्हाला येऊ दिलं, ज्यांनी तुम्हाला काम करू दिलं इथे, तुम्ही त्यांना म्हणता की हे आमच्यावरती फोर्स करतात. थोडंसं फोर्स करतात, थोडेसे चिडतात ते ओके. मला असं वाटतं की ते ठीक आहे, त्यांना कधी कधी राग येतो तुमचा. पण तुम्हीसुद्धा त्यांना समजून घ्या ना थोडंसं. तुम्ही नाही समजून घेत. तुम्ही सतत हेच की हे म्हणजे माझा हा सुद्धा वाद होतो की सिनेमामध्ये कोणी मराठी ॲक्टर असला की लगेच ते म्हणतात की थोडा मराठी टोन आता आहे. मराठी ॲक्टरचा मराठी टोन येतो, पण मग एखादं मराठी कॅरेक्टर करताना एखादा बिहारी माणूस जर का बिहारी टोन घेऊन आला तर ते चालतं. का चालतं? कारण तुमच्या कानाला जी सवय आहे, कारण बनवणारी लोक जी ती मॅक्सिमम नॉर्थ इंडियामधली, त्यामुळे तुमच्या कानाला जी सवय आहे त्याच्या व्यतिरिक्त काही आलं की तुम्हाला तुमच्यामध्ये सेन्स ऑफ जस्टिस नाही. माझ्या कानाला हे आवडतं, ह्याची सवय नाही आहे म्हणून हे नको चांगलं, आणि हे आवडत नाही हे चांगलं. हा जो मुद्दा आहे ना की मी माझ्या हिंदी सिनेमामध्ये मराठी थोडासा पण ॲक्सेंट घेऊन कोणी बोललं की मराठी ॲक्सेंट आता आहे, पण त्याच सिनेमामध्ये कोणीतरी भलता तिसरा ॲक्सेंट घेऊन आला, म्हणजे हरियाणी सिनेमामध्ये बिहारी ॲक्सेंट कोणीतरी घेऊन आला, तुम्हाला त्यातलं खटकतही नाही. कारण ते तुम्ही तिथे जिथे वावरतात तिथे या दोन भाषा तुम्हाला सहज ऐकू येतात. पण असं नसतं ना, तुम्ही तिथलेच सिनेमा बनवता, मग असं नसतं ना. तुम्ही मराठी कॅरेक्टर असताना सुद्धा कोणीतरी दुसऱ्या भाषेत बोलतो, तर दुसऱ्या यांनी बोलतो, म्हणजे आपल्या हिंदी सिनेमामध्ये ते तुम्हाला चालतं. पण मराठी माणसाचा एवढासा पण ॲक्सेंट आलेला तुम्हाला चालत नाही. मला हे कळतच नाही. याच मराठी भाषेची नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितनी गाजवलेलं आहे, आणि बरीच आणखीन लोक. आणि तो ॲक्सेंट कुठलाही असू दे, तिथून सगळ्यांनी जो ॲक्सेप्ट केलेला आहे. सयाजी शिंदे पहिला सिनेमा त्याचा, तो बिहारी, कोणाला कळलंसुद्धा नाही की तो बिहारी नाही, आणि त्यांनी काही बिहारी नाही बोलला. तो व्यवस्थित स्खलित गावरान मराठी ॲक्सेंट घेऊन हे केलं. पण त्यांनी तो रोल इतका चांगल्या पद्धतीने केला आणि इतक्या छान पद्धतीने तो हे केला की आपल्याला वाटलंही नाही, लक्षातही नाही आलं. तेच सत्य आहे. इंदोरमध्ये मराठी पण कसं आहे?
मुंबईच्या मराठीपणापेक्षा जास्त रुतलेलं आहे. वाव. कारण ते बृहन महाराष्ट्र म्हटलं आपल्या जागेपासून लांब झालेली लोक आपल्या रूट्सकडे जास्त जायचा प्रयत्न करतात. अमेरिकेतली लोक जास्त भारतीय असतात, बरोबर. ते आपण पाहतोच आहे सगळीकडे. प्रवासी बेंगॉली म्हणतात ज्यांना, जे म्हणजे बंगालच्या बाहेर राहणारे बंगाली जी लोक आहेत ती जास्त बंगाली असतात. बरोबर. तर ते चांगलंही आहे काही दृष्ट्या आणि वाईटही आहे काही दृष्ट्या. जसा मराठी माणूस मराठीत इथे राहून कंटेम्पररी प्रॉब्लेमशी डील करत असतो तसं त्यांना नाही करता येत. त्यांना सगळं जुनंच, ते जे गेलंय ओल्ड इज गोल्ड मध्येच ते राहतात, की आपले पाय कुठे रोवलेले आहेत. ते रेफरन्स पॉईंट तोच असतो. मी ऐकलेलं, मी पाहिलेलं. मग नव्यासाठी कधी तुमचे डोळे उघडणार? पण नव्यामध्ये तुम्ही इथे महाराष्ट्रात बघता ती मराठी मुलं रॅप करायचा प्रयत्न करतात. ते सुपरहिटही केला, म्हणजे ग्लोबल लेवलला जाऊन तुम्ही रॅप पोहोचवलाय. तर तो त्याच्याकरता त्याचे कान किती उघडेत मला माहित नाही इंदोरच्या माणसाचे. पण तरी म्हणजे हे तर झालंच, पण तुमच्या लहानपणी किंवा अशा काही आठवणी होत्या का की जे कोर मराठी म्हण तिथे जपलं जायचं, किंवा तुमच्या अशा काही तुमच्यामध्ये सभा असायच्या, मीटिंग्स गॅदरिंग्स असायचे, तुमची कॉलनीजची नावं काय होती? मला हे सगळं इंटरेस्टिंग वाटतं ऐकण्यासाठी, कारण किती म्हटलं तरी इंदोर म्हटल्यावरती आपल्याला परका भाग असं वाटतं. नाही, ते असं अजिबात परका नाही. इंदोरमध्ये खूप मराठी आहे. राजा तिथली अहिल्याबाई होळकर, म्हणजे होळकरांचं राज्य होतं. आणि इंदोर नुसतं इंदोर नाही, देवास, इंदोरच्या जवळ धार, ही जी छोटी छोटी गावं आहेत तिथे सुद्धा मराठेच राज्यकर्ते होते. त्यामुळे मराठी कल्चर खूप आजपर्यंत रुतलेलं इंदोरमध्ये आहे. खूप छान. फक्त भाषा आमची थोडीशी ही अशी हिंदी मराठी मिक्स. माझी खूप बरी आहे, त्यांची तर धन्यवाद असते. आणखीन मस्त असते, म्हणजे आणखीन छान असते. हिंदी मराठी असं छान मिक्स होऊन जातं की लोकांना कळतही नाही की हे झालेलं आहे. मी ज्या एरियामध्ये राहिलो होतो, जुनी इंदोर असं, तर जुनं इंदोरातले काही भाग आहेत, त्यातल्या एका भागात मी मोठा झालो. रामबाग नावाचा एक भाग आहे. खूप जुनं एक पुस्तक आहे, मराठी लोकांना माहीत असेल, काही जुन्या मराठी लोकांना. एक रामबाग टोळी नावाचं वसंत पोद्दारांचं पुस्तक खूप गाजलं होतं की काय. त्या रामबागच्या पोरांचं एक हे आहे. आणि मी त्याच रामबागेत मी पण वाढलो. आणि काय म्हणजे काही होतं इंदोरला. काही गोष्टी अशा काही जपल्या जायच्या ज्या काही इथे सुद्धा होत नाही. म्हणजे होळीच्या रात्री, आदल्या दिवशी रात्री बोंबा मारणं, हे सगळं मराठी. ते मला कुठेतरी कोकणात होतं असं मला माहिती आहे, पण इंदोरमध्ये व्हायचं. ते चांगलं नसतं, ते वाईट असतं. ते बोंबळणं इज नॉट म्हणजे त्याच्यामध्ये काय फार लोक चुकीच्या थराला जातात आणि वाईट गोष्टी पण बोलतात. पण गुलाबाईची गाणी, म्हणजे आता ही गाणी कोणालाच माहीत नसतील. म्हणजे महाराष्ट्रात मी कोणालाच गाताना बोंडलं आणि त्याच्यात ती गुलाबाईची गाणी वगैरे म्हणायचं, ते कोणालाच इथे माहीत नाही. ती गुलाबाई लेकी आल्या तर या, की दूध भात जेवा, की त्याला हवे मीठ. आणि आमच्या बहिणी वगैरे सगळ्या करायच्या, आम्ही तिथे बसायचो. त्याला हवे मीठ काही मिळत नाही, दूध भात गळत नाही. पाचाचा पालोटा मी म्हणते हनुमंताची मी चोळी, येता जाता कमळ तोडी, कमळाच्या पाठीमागे राणी, इथे नाही पाणी नाही बाई, जब्बल राणीचे शिवाजी बाळूंना झोप लागली, सोन्याच्या सोन्याच्या पाळण्यात निजवलं, असं काहीतरी आहे. वाव. हे बरोबर तुम्ही म्हणताय ती बोंडल्याची गाणी, ऐलमा पैलमा. ते बोंडलं आणि त्याचं ते एक हे गुलाबाई असं. गुलाबाई ते गणपतीसारखे ते दोन लहान शंकर पार्वती, पण ते गुलाबाई अशी ते बसवली. इथे मला वाटतं म्हणजे तांदूळ ठेवतात असे आणि त्याच्यात हत्तीचा आकार काढतात असं काहीतरी. आणि ते वेगळं थोडंसं. हे कुठलं तरी खानदेशातलं, आता ती कुठली प्रथा तिकडे गेली ते मला माहित नाही एक्झॅक्टली. वाव. पण हे किती
छान आहे हे हां, जरा आणि मग mixed ते आहे आणि मग culture. ते सगळ्यांच्या घरी असायचं. मग कोणाच्या घरी तरी तो प्रसाद असायचा, मग तो ओळखायचा कैशापरी वगैरे असं विचारायचं. मग ते म्हणायचे तिखटापरी. अरे मग गेसिंग चालायचं की तिखट मिठाच्या पुऱ्या हा प्रसाद डब्यामध्ये डब्यावर आणलेला आणायचा. असायचा. वाव. तर मग तो ज्यांनी ओळखेल त्याला 2 मिळायचे. तुमच्या ॲक्च्युली हे मल्टीलिंग्वल जी तुमची पर्सनॅलिटी आहे ना, तर म्हणजे या गोष्टीचा खूप फायदा तुम्हाला एक्सप्रेस होण्यासाठी होतो का? हो. कारण किती भाषा येत आहे, तुम्ही भाषेने नाही, इतके मला खूप समृद्ध भाषा नाही आहेत. असल्यामुळे. मला खूप भाषा नाही आहेत. मला 3 भाषाच येतात फक्त. पण त्या खूप सुंदर येतात मे बी. हां, म्हणजे मला 2 भाषा चांगल्या येतात. इंग्लिश तेवढी माझी चांगली नाही, पण मराठी आणि हिंदी त्यातल्या त्यात, आणि हिंदी उर्दू, आणि त्यात हिंदी ही माझी मूळ भाषा असं मला म्हणायला हरकत नाही. मराठी माझी मातृभाषा, आणि माझ्यावरती मराठीचे खूप चांगले संस्कार झाले, त्यामुळे मराठी मी वाचलं मराठी भरपूर लहानपणी. तर मराठी आणि हिंदी अशा 2 भाषा. पण असं मी तेच म्हणतो की मला कधी कधी वाटतं की भाषा तर जितक्या येतील तितक्या कमी आहेत. खरं आहे. कारण तितकंच तुमचं आयुष्य समृद्ध होतं, तितक्याच गोष्टी तुम्हाला जगातल्या जास्त कळतात, तितकंच तुम्हाला तुमची कम्युनिकेशन, तुम्हाला जास्त मित्र भेटण्याची शक्यता असते. आणि कल्चरली तुम्ही मी नॉर्थ इंडिया, मी दिल्ली व्यवस्थित, मी दिल्लीचा माझा एक पोर्शन दिल्लीचा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मी दिल्लीत इतका माझा जीव आहे, आणि अजूनही मला दिल्ली खूप आवडतं. मला दिल्लीत मला जायला आवडतं. कारण मला कल्चरली जागा कळतात. मला लखनौ कल्चरली कळतं, मला बिहारची लोकं कल्चरली कळतात, UPची लोकं कल्चरली कळतात. तर मला ते उत्तराखंडमध्ये मला, तर तमिळनाडू, महाराष्ट्र, तर त्यामुळे मला सगळी लोकं, फरक त्याचं की सगळी लोकं आपल्या आपल्या पद्धतीने थोडी थोडी वेगळी आहेत, पण सगळ्यांचं शेवटी तेच आहे, सगळ्यांना हवंही एकच गोष्ट आहे, प्रेम. प्रेम, आपुलकी आणि जस्टिस. या 3 गोष्टी मी जे करतोय त्याचं मला पूर्ण ड्यू मिळायला पाहिजे, एवढंच आहे. जी मेहनत जेवढी करतोय तेवढा ड्यू मिळायला पाहिजे. बरोबर. सगळं जग एका कॉमन थ्रेडनी बांधलेलं आहे, बाकी सगळी लोक वेगवेगळे आहेत. खरं. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काय घेतलं होतं? जाऊ दे ते कशाला. मी कॉमर्सचा विद्यार्थी. आणि तुम्हाला त्याबद्दल चांगलं नाही वाटत आहे का? मी तो विचारच नाही कधी केला, कारण मी कॉमर्स का घेतलं याच्याबद्दल म्हणजे मी ज्या पद्धतीने मी अकॅडमिकली खूप वाईट होतो मुळात, आणि त्याचं कारणही असं होतं की मला ते कळतच नव्हतं की मी हे सगळं करून मला काय मिळणार आहे, आणि मला जे हवं होतं ते हे हवं होतं. तर माझा ध्यास या गोष्टींकडेच होता, त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष माझं झालं, आणि थँकफुली मला हे करायला मिळालं. नसतं मिळालं तर माझं काय झालं असतं मला माहीत नाही. पण त्यामुळे मी कॉमर्स जेव्हा करत होतो तेव्हा मला अजिबात CA व्हायचं नव्हतं, मला अजिबात काही असं काही व्हायचं नव्हतं. आणि मी सगळं काही तात्पुरतं करत होतो की आता एवढा टाईम आता एवढा वेळ ह्याच्यात जाईल, आणि मग मी हळूच जे हवंय ते करायला जाईन. असं करता करता मी MA इंग्लिश लिटरेचरही करायचा प्रयत्न केला 1 वर्ष. मग मी बरीच कामं केली. मी काय 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 करत होतो. युरेका फोर्ब्समध्ये जाऊन व्हॅक्यूम क्लिनर घरोघरी विकायचो मी. ओह माय गॉड. दारोदारी. व्हॅक्यूम क्लीनर विकायचं. तर ती गंमत होती. पण सगळ्याचं एक हेच होतं की हे सगळं लवकरात लवकर संपेल, आणि मी काहीतरी चांगलं, काहीतरी मला जे हवंय ते करायला मिळेल मला, असं हे होतं. आणि मग माझं NSD मध्ये सिलेक्शन झालं. तर NSD मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मग सगळं बदललं. येस, मी त्यावर तर येणारच आहे. फक्त एक गोष्ट मला इथे नक्की सांगावीशी वाटते की कॉमर्स म्हणजे आता मी सुद्धा आर्ट्स बॅकग्राऊंड किंवा ह्या सगळ्या क्षेत्रांमध्येच काम करणारी, किंवा पॉडकास्ट असेल, जर्नलिझम असेल, पण एक कौस्तुभ अत्रे नावाचे सर इथे बॉयज टॉकवरती आले होते, आणि त्यांनी मला हे गोष्ट छान सांगितली की त्यावेळेला तू कॉमर्स हा सब्जेक्ट म्हणून पेक्षा तू एक बिझनेस म्हणून बघितला असतास तर तुला मजा आली असती ते करायला, आणि त्याचा तुला कदाचित फायदा झाला असता. सो कौस्तुभ अत्रे सर हा पॉडकास्टसुद्धा करण्यासाठी आम्हाला खूप मदत करतात, आणि ते आपले
आपले स्पॉन्सर्स आहेत. सो त्यांचे ॲम्बिशन्स नावाचे क्लासेस आहेत पुण्यामध्ये, आणि जर का तुम्हाला कॉमर्स क्षेत्रात फार इंटरेस्ट असेल आणि तुमची 10वी झाली असेल नुकतीच, तर तुम्ही नक्की त्यांच्या क्लासेसना भेट द्या. आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक पोस्ट करतोय. नक्कीच. आणि खरंच म्हणजे कॉमर्स वाईट असं नाही, मी वाईट होतो. त्यामुळे तुम्ही कॉमर्सला मी खाली नाही बघत. आणि खरंच ज्यांना कोणाला त्याच्याकडे जर का तुम्ही बिझनेस कुठल्याही एका गोष्टीला तुम्ही सिरियसली करायचं ठरवलं आणि त्यात तुमचा ॲप्टिट्यूड असला तर त्याच्यात तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि फक्त एकच आहे की तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे की तुम्हाला काय हवं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि जसं की तुम्ही म्हणालात की NSD हा एक मोठा टप्पा तुमच्या आयुष्यातला. आता मला ॲक्च्युली मी एक प्रिंट काढून आणली आहे तुमच्या 96 बॅचची. 96 बॅचची सगळी आहेत पोरं इथे. आणि यू लुक सो क्यूट. आणि मला प्रश्न नेहमी पडतो, म्हणजे ह्यातले तुम्हाला लक्षात राहिलेले चेहरे कोणते? सगळेच. म्हणजे प्रत्येकाबद्दलची एक आठवण आहे तुमच्याकडे? सगळेच 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 सगळेच. आता याच्यात मी तुला दाखवतो. हा पहिला निर्मल दास. आता पहिलाच आहे तो, नाही आता आपल्यामध्ये, तो गेला. तो त्याला मेंटल हे झालं होतं, तो स्किझोफ्रेनिया वगैरे झाला होता. सुब्रत कुमार दत्ता नावाचा माझ्या ह्याच्यात तो बंगालमध्ये खूप मोठा स्टार आहे, खूप गोष्टी करतो तो. इथेच मुंबईतही राहतो, मुंबईतही काम करतो. तुम्ही त्याला तलाश वगैरे सिनेमामध्ये पाहिलं असेल. तलाशमध्ये नवाजुद्दीन बरोबर होता तो. जिलमिल हजारिका नावाची अतिशय सुंदर नटी आहे आसामची, पण आता तिने एका मल्याळम मुलाशी लग्न केलं. केरळमध्ये राहते ती आणि थिएटर करते खूप छान. इथे तिने येऊन मुंबईतही काम केलेलं आहे. ब्लॅक फ्रायडे नावाच्या सिनेमामध्ये तुम्ही एक छोटासा तिचा सीन आहे ज्याच्यात ती रडती आहे पोलीस जेव्हा त्याला विचारपूस करायला आले. अप्रतिम केला आहे तिने. कविता कुंद्रा नावाची माझी मैत्रिणी, ती माझी बॅचेट, ती पण आता इथे आलेली आहे. संजीव विल्सन मल हा माझा बॅचमेट आहे, तो पण इथे आहे. फिरोज खान बरोबर काम करतो, तो प्रोडक्शनचं काम करतो, अतिशय सुंदर नट आहे. त्याच्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आहे, त्याला कोण नाही ओळखत. सुंदरलाल छाबळा हा दिल्लीत काम करतो. राजीव कुमार सिंग गौड तिथे सगळीकडे काम करतो, दिल्ली आणि मुंबईत दोन्हीकडे असतो. गीतांजली शेरीकर, म्हणजे ती आता गीतू कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, तिला कोण नाही ओळखत, तिला सगळेजण ओळखतात. त्याच्यानंतर श्रीकृष्ण संपगावकर. हा श्रीकृष्ण संपगावकर आता तो हे झाला आहे कीर्तनकार होऊन तो आता एक स्पिरिच्युअल लीडर, स्पिरिच्युअल गुरु सारखा झालेला आहे कर्नाटकामध्ये. आणि तो नाटकाचाच उपयोग त्याच्या ह्याच्यात करतो, प्रबोधनात करतो आणि कीर्तनात करतो. आणि त्यांनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर केलेल्या आहेत. प्रीतपाल सिंग नावाचा हा माझा मित्र आहे, तो दिल्ली मलेरकोटला नाव पंजाबमध्ये असतो, तो तिथे नाटक करतो. तो चित्तरंजन त्रिपाठी हे जे नाव आहे हे आता राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा डिरेक्टर येतो यावेळेला. ॲट दिस मोमेंट ही इज द एव्हरीथिंग ऑफ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. गीता त्यागी नावाची माझी बॅचमेट आहे, ती इथे टेलिव्हिजन करते, इथे ॲक्टिंग करते, मुंबईतच असते. मनोज कुमार त्यागी हा वल्ली कुठे असतो कोणालाच काही माहीत नसतं, कधी प्रकट होतो कधी गायब होतो. सुमन वैद्य हा पण ॲक्टर आहे खूप चांगला, आणि तो NSDत डीन आहे. डीन नाही आहे, तो बॉईज हॉस्टेलचा हेड आहे. अनिता नेहा झॅलेक्झो लिहिले, पण ती खलको आहे. ती पण इथे मुंबईत राहते आणि ती काम करते. निवेदिता भार्गव पण खूप सुरेख गाते, आणि तुम्ही जर का हिरामंडी वगैरे पाहिलं असेल तर त्याच्यात तिने रोल केलेला आहे. ती ढोलक वाजवून गाणं म्हणते, ती दाई असते त्या याच्यामधली ती. किंवा तुम्ही बंदिश नावाचं जे नाटक आहे, काय नाव पडते नाटकाचं, बंदिश, त्यात ती गाते, खूप सुरेख गाते, खूप काम करते ती. सुमन कुमार नावाचा हा माझा बॅचमेट आहे, तो काय म्हणतात त्याला, संगीत नाटक अकॅडमी जी आहे दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये मोठा पदाधिकारी आहे. स्वानंद किरकिरे आहे याच्यामध्ये, ते आहेच तुमच्यासमोर. आणि पुनीत विक्रम त्रिवेदी नावाचा हा नरसिंगपूर सागरचा मुलगा आहे, तो तिथे थिएटरही करतो आणि त्याचं काहीतरी दुकान आहे, तो ते दुकान चालवतो. आणि हे सगळे माझ्या टचमध्ये. किती भारी. आणि व्हॉट्सॲप आल्यानंतर सगळं व्हॉट्सॲप ग्रुप वगैरेवर तयार होतात ना.
आणि मी यांच्याबरोबर आयुष्याचा सगळ्यात मोठा बदल जो घडतो आयुष्यातला तो मला आणि आम्ही NSDत इतके एक होऊन राहतो की आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो, DNA ला ओळखतो एकमेकांच्या, इतकं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ती जी मला नेहमी हा प्रश्न पडतो की या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजे JNU असेल, FTI असेल, NSD असेल, तर ह्यांच्याकडे एवढी इंटेलेक्च्युअल पॉवर कुठून येते असं मला नेहमी वाटतं की त्यांचा अभ्यास ओव्हरऑलच म्हणजे त्यांचं शिक्षण हा एक भाग झाला, पण अदरवाईज सुद्धा त्यांना इतका प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांची मतं असणं, ती मांडता येणं, हे सगळं कसं काय जमतं? पण तेच आहे, त्याच तोच हेतू आहे या युनिव्हर्सिटीचा. आणि हे सगळे नेहरूवियन ड्रीम्स आहेत. तुम्ही नेहरूंना किती शिव्या दिल्या तरी ही त्यांची स्वप्न आहेत, त्यांनी पाहिलेली स्वप्न आहेत ही. जे तिन्ही इन्स्टिट्यूट, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी त्यांचं स्वप्न नाही आहे, ते इंदिरा गांधीचं स्वप्न आहे. पण NSD नेहरूंनी बांधलं होतं की एक थिएटर हे नाटक शिकावं लोकांनी, आणि त्याच्याकरता त्याचं करिक्युलम आहे तो तशा पद्धतीने डिझाईन केलेला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला नाटक म्हटलं की तो पासून इथपर्यंत नाटक तुम्हाला शिकायला मिळतं. म्हणजे भारतीय नाटक, भारतीय लोककला काय आहे, भारतीय क्लासिकल नाटक काय आहे, आपल्या इथल्या फोक आर्ट्स किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कुठे कुठे नाटक होतं. आपल्या इथे इतक्या लोककला आहेत नाटकाच्या वेगळ्या वेगळ्या, महाराष्ट्रातच कमीत कमी 20, 25, 30 वेगळे वेगळे फॉर्म्स आहेत. मणिपूरमध्ये वेगळा, आसाममध्ये वेगळा, कर्नाटकामध्ये वेगळा, तामिळनाडूमध्ये वेगळा. त्याच्या व्यतिरिक्त आपलं संस्कृत नाटक कसं होतं, आपलं त्याच्या व्यतिरिक्त ग्रीक नाटक कसं असायचं, ते ग्रीक नाटक कसं होतं, मग त्यानंतर मॉडर्न वर्ल्ड नाटक कसं होतं, मॉडर्न इंडियन ड्रामा कसा आहे, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतं. त्याच्यामध्ये रशियन याच्यामुळे नाटकाचा काय प्रभाव पडला, आयडियोलॉजीजला कसं डील करायचं, शेक्सपियर काय आहे, हे सगळं तुम्हाला सगळं कळतं. कोण काय सांगायचा प्रयत्न करत होता, कोण कुठल्या पद्धतीने काय सांगायचा प्रयत्न करत होता, कशा पद्धतीने प्रोग्रेसिव्ह विचार नाटकात येत होते, वेगळ्या वेगळ्या होते. आणि हे सगळं तुम्ही नुसतं शिकता म्हणजे तुम्ही नुसता अभ्यास नाही करता त्याचा, तुम्ही ते जगता, तुम्ही ते करून पाहता. तुम्ही ती नाटकं बसवता, तुम्ही त्या नाटकांमध्ये अभिनय करता, तुम्ही त्याची गाणी गाता, आणि 24 तास एखादी इन्स्टिट्यूट सुरू असते. ती NSD तशी आहे. हे असं नाही आहे की तुम्ही 4 लेक्चर्स अटेंड करेन मग आपलं काम करायला गेलं, असं नसतं. तिथे तुम्ही रात्रंदिवस ते काम करता. तुम्ही एका बेटावर असता, तुम्हाला कळतच सुद्धा नाही की तुमची बाहेर काय फरक, काय गोष्टी बदलतात आणि काय काय होतं. त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखता, म्हणजे भांडता, खूप कळतं. कल्चरल आयडेंटिटीज किती वेगळ्या वेगळ्या असतात आणि जिओग्राफिकल आयडेंटिटीज किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करतात. असं की आपण नेहमी असं म्हणतो की अरे गुजराती असे असतात, बंगाली असे असतात, ते असं का असतं का, ह्याच्याबद्दल आपल्याला कळतं की हो, कुठल्या तरी एका जिओग्राफिकल आयडेंटिटीतनं आलेला माणूस, काही ट्रेट्स त्याच्या सिमिलर असतात. मराठी माणसाच्या काही ट्रेट्स सिमिलर असतात. तो तिकडे गेला की तो कशा पद्धतीने आपलं जागा करायचा प्रयत्न करतो. तर हे सगळं तुम्हाला कळायला लागतं तिकडे जाऊन. आणि म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की इंटेन्सिव्ह शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि यातनं 4 लोक आत्ता फेमस आहेत, 5 लोक आत्ता फेमस असतील, पण जवळजवळ प्रत्येकामध्ये ती केपेबिलिटी किती फेमस होऊ शकतात. कोणाला अजून चान्स मिळाला नाही आहे, कोणाला मिळेल, पण एव्हरीवन इज ॲज केपेबल. विनीत कुमारचं उदाहरण खूप त्या बाबतीत असं हिट होतं ना की त्या इतकं स्ट्रगल आहे आयुष्यात. तर हा पण मला एक झोन नेहमी वाटतो की कोणीतरी 4 लोक पुढे येतात, पण जी इतकी स्टुडंट्स असतात ज्यांच्यामध्ये तुम्ही म्हणताय की केपेबिलिटीज असतात, मग ते काय सोर्स शोधतात किंवा त्यांच्यामध्ये ते कुठून येतं की ते तरीसुद्धा टिकून राहतील आणि तरीसुद्धा काम करत राहतील? नाही, त्या वेगळ्या वेगळ्या चॉईसेसचा भाग असतो ना. कोणी इथे चुकतो, कोणी तिथे चुकतो, कोणी काहीतरी एक गोष्ट करतो, कोणीतरी एक गोष्ट काहीतरी वेगळी करतो. आणि NSDत चांगले अभिनेता असतात ह्याचा अर्थ, अभिनय करणारी लोक असतात ह्याचा अर्थ बाहेर नसतात असंही नसतं. लोक आपल्या ट्रेनिंग ग्राउंड्सवरती आपल्याला शिकवून घेतात कशा पद्धतीने. जर का NSDत तुम्ही नाही जाऊ शकला तर ते काही शेवट नाही आहे. तिथे न गेल्या नाही, कारण बाकीची लोक जी काय नाटक करतात किंवा सिनेमा करतात ते काही
कमी नाही आहे. तिथूनही खूप चांगली चांगली लोकं येतात, खूप चांगल्या चांगल्या पद्धतीची लोकं येतात. पण फक्त माझ्यासारखी लोकं किंवा अशी बरीच लोकं याच्यात अशी आहेत जी इतक्या खालच्या बॅकग्राऊंडवरनं किंवा कोणी तर ट्रायबल ह्याच्यातनं ती जर का NSD नसती तर ती इथे आली नसती, ते इथपर्यंत पोचलेच नसते. बरोबर. मुंबईत राहणारा माणूस मुंबईत सिनेमा आहे आणि मुंबईत राहणारा माणूस आणि त्याला मुंबईत काम करायला त्याचं डिस्टन्स आरामनगर पर्यंत त्याच्या घरापासून डिस्टन्स 20 मिनिटाचा आहे. माझ्या घरापासून तिथलं एक आयुष्याचं आहे. तो पूर्ण कल्चरल ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. एका शहरात येऊन तिथे राहून तर ते शहर तेव्हा आधी तुम्ही येता तेव्हा तुम्ही ते शहर तुम्हाला चावायला धावतं. तुम्ही तिथे जागा हळूहळू करत तर या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. म्हणून मी NSDसाठी चांगलं याच्या करतो की आमच्यासारख्या लोकांसाठी NSD चांगलं झालं. बरीच लोक NSDत नाही जाऊन सुद्धा इथे आली आणि त्यांनी चांगलं काम केलं. ते सगळं आहेच. बरोबर. तुम्हाला आधी म्हणजे गाणं हे घरापासनं होतं. कुमार गंधर्वांचा काय म्हणतात त्याला, एक त्यांचा सहवास मिळणं खूप महत्त्वाची गोष्ट वाटत होती. पण ॲट द सेम टाईम तुम्ही नाटकामध्ये आलात, त्याचं कारण नाटकात मिळणारं फ्रीडम हे होतं का? म्हणजे गाण्यामध्ये ती नाही, मला ते मी फार क्लिअर होतं मला ते त्यावेळेला. मला जे मी नेहमी आपल्या सेन्सिटिव्हिटीनीच रिॲक्ट झालो आहे गोष्टींना. त्यामुळे मला कुमार गंधर्वांचे इथे माझे वडील आई शिकायचे वगैरे ते सगळं ठीक आहे. पण मला तिथे काही म्हटलं कुमारजींचे ते असं नव्हतं, पण तरी काही म्हटलं तरी एक गुरु शिष्य परंपरेचं एक हे असतं, एक दुवा असतो, एक हे असतं. त्याच वागण्याच्या काही पद्धत असते ती त्यांचं आणि आपलं गुरु. नाटकात तसं काहीच नव्हतं. नाटक इज ती खूपच डेमोक्रॅटिक स्पेस होती आणि ती मला जाणवलं फार लहानपणी जेव्हा मी नाटक करायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा हे मजेशीर आहे. बेसिकली लहानपणी मजा येते एवढंच असतं. हे सगळं आता विचार करतो आपण तेव्हा आपल्याला की अरे तिथे सगळ्यांमध्ये मजा येते, ते छान सगळे आपल्याशी बोलतात, ते सगळे छान आपल्याशी गंमत करतात. तिथेच करायचे असं नाही की तिथे नाही करायचे, पण ते इथे आपल्या बोलण्याला व्हॅल्यू आहे. इथे मी आणि काय आहे की एक लहान मुलाचं काम एक लहान मुलगाच करू शकतो. नाटकात ते आहे ना, एका 80 वर्षाच्या माणसाचं काम तो सिनेमात हे की तोच करू शकतो. लहान मुलं किंवा कोणी यंग माणूसही करू शकतो 80 वर्षाच्या मुलाचं काम, पण लहान मुलाचं काम लहान मुलगाच करू शकतो. तर आणि तो त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवू शकतो आणि त्याला तो पॉईंट ऑफ व्ह्यू नाटक ही एकंदरीत विधाच अशी आहे की ती त्याला एक्सेप्ट करते. आणि ही हायरार्की मोडून काढते की कोणीतरी मोठं आणि कोणीतरी मोठं कोणीतरी छोटं, ही हायरार्की नाटकात नसतेच. हा, एक्झॅक्टली. आणि मला हे पण नेहमी असं वाटतं, म्हणजे हा कदाचित लोक मला खूप ट्रोल करतील माझ्या ह्याच्यावर, कारण मी तेवढी मोठी नाही आहे, पण कायम मोठ्यांचा आदर करा आणि त्यांना सतत म्हणजे पाया पडणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या करायला लावतात. सो हे मला नेहमी असं वाटतं की ट्रोल होणार. सो मला नेहमी असं वाटतं की वय हा मुद्दा नाही असला पाहिजे. असं कसं तू बोलू शकतेस? वय हाच मुद्दा आहे. नाही, मला तर अजूनही मला कोणी पाया बिया पडायला आवडत नाही आणि पाया पडून घ्यायला अजिबातच आवडत नाही. मला ते असं वाटतं की पाया पडणं हे काही एकच लक्षण नाही आहे कोणाचं रिस्पेक्ट करण्याचं. त्याचा खूप चुकीचा होता. पाया पडून मग तुम्ही अपमान करता, त्यापेक्षा नका पडू. आणि परत तेच आहे की मान अपमान नाही, हे नाही. रिस्पेक्ट इज अ टोटली डिफरंट थिंग. ती लहान मोठ्यात कशातही कशी असू शकतो. कोणीतरी लहान खूप छान काहीतरी बोलू शकतो, करू शकतो आयुष्यात. कोणीतरी खूप मोठा काहीतरी चूक करू शकतो आयुष्यात. ते त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नाही आहे. मोठा आहे म्हणून करेक्ट आहे असं बरोबर नाही, बरोबर. आणि लहान आहे म्हणून चूक आहे असंही बरोबर नाही. व्हेरी ट्रू. सगळेजण आपापल्या परी. आता तेच लक्षात येतं ना, इतकं आयुष्य जगल्यानंतर तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा होतो. पण त्याच वयाचा मी 22 वर्षाचा मला आठवतं तर मला असं वाटतं की नाही, तो 22 वर्षाचा मुलगा आत्ता असा विचार करतो तो करेलच ना, कारण तेव्हा त्याला माहीत नाही ना पुढे काय होणार. आणि सगळं बदलून काढायची इच्छा असणं काय चुकीचं आहे. व्हेरी ट्रू.
मला वाटतं तुम्ही त्या डिसायपल मूवीबद्दल पण खूप कौतुक केलं होतं याच बाबतीत. मी कोर्ट नावाच्या सिनेमाचं खूप कौतुक केलं होतं, मला खूप आवडला होता पिक्चर. वा, मला हे विचारायचंच आहे, म्हणजे ही कदाचित मजबुरी समजा, कारण देवबाभळीसारखं नाटक इतके वर्ष चालत असून परेश रावलना त्याचं कौतुक करावं लागलं आणि तेव्हा मराठी माणसाला कळलं की अच्छा एवढं चांगलं काम घडतंय. सो प्लीज आम्हाला काहीतरी रेकमेंड करा, मला आवडेल आमच्या प्रेक्षकांना. करुणाष्टके, भूमिका, दोन्ही नाटकं बघा वाव. मराठीत. ही दोन्ही नाटकं मला अत्यंत आवडलेली नाटकं आहेत. भूमिका क्षितिजचं नाटक आहे आणि सचिन करतो त्यात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण अगदी सुरुवातीला जे बोलत होतो ते सगळे प्रश्न त्याच्यात अतिशय सुंदर पद्धतीने आलेले आहेत. ते नाटक बघा. करुणाष्टके अतिशय सुरेख नाटक आहे. देव बाभळीचंच रायटर आहे, डिरेक्टर आहे. गीतांजली आहे त्याच्यामध्ये, पर्ण पेठे आहे त्याच्यामध्ये, कल्याणी मुळे आहे त्याच्यामध्ये, आमची ती ही खोचे आहे त्याच्यामध्ये. मस्त आहे, मस्त नाटक आहे आणि महत्त्वाची नाटकं आहे दोन्ही. म्हणजे नुसतं एंटरटेनमेंट आहेच, पण त्याच्यातनं जे काय त्यातनं होतं तर ते बघितलं गेलं पाहिजे. चला, बॉईज टॉक हा चांगला शब्द आहे. आता मी काका टॉक्समध्ये सामील झालेलो त्यामुळे. नॉट रिअली, म्हणजे आम्ही बघतो ना, म्हणजे आताची जेनझी पिढी सुद्धा तुमच्याच गाण्यावर ट्रिप करते, आमची मिलेनियल पिढी पण तुमच्याच गाण्यावर ट्रिप करत होती आणि तुमची पिढी तुमच्याच गाण्यावर बहुतेक ट्रिप करत असेल. सो काय हा जो रेलेव्हन्स आहे तुम्ही कसा टिकवताय हा वर्षानुवर्ष? रेलेव्हन्स हा ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. की रेलेव्हन्स काय आहे, जुनं काय होतं, शेवटी जुना विचार होतो. जर का तुमचा विचार सतत नव्याकडे जाणारा असला आणि नव्याला समजून घेणारा असला आणि नव्याकडे नव्या दृष्टीने बघणारा असला, किंवा माझं प्रस्थापित असं आहे आणि तुमचं हे नवं जे आहे ते वाईट आहे असं म्हटलं की ते जुनाट व्हायला लागतं. हे माझं असं आहे आणि तुमचं असं आहे का, या वाक्यावरती जेव्हा आपण जातो की अरे बापरे, मग मला हे माहीत नव्हतं, मी हे समजून घेतो, एवढं झालं की आपण ऑटोमॅटिकली रेलेव्हंट व्हायला लागतो असं माझं मत आहे. काही खूप ती रॉकेट सायन्स नाही आहे रेलेव्हंट राहणं काही. फक्त तुम्ही, आणि ते जेन्युइनली तुम्हाला बघावं लागतं. असं नाही की तुझं गाणं कसं आहे किंवा तू काय म्हणतो तसं नाही, पण तू काय फरक घडतोय, काय बदल घडतोय तुम्हा लोकांमध्ये, कसं तुम्ही बघताय जीवनाकडे, तुमच्यात काय होतं ते, असं सगळं आपण बघत राहिलो की आपल्याला ते त्यातली मजा कळायला लागते. आणि असंच एकंदरीत लक्षात येतं की कितीही जनरेशन्स असल्या, मागच्या पुढच्या, काय झेड वाय झेड, तुम्ही काय जी काय नावं द्या त्यांना, मिलेनियल वगैरे वगैरे, त्या सगळ्या जनरेशन्स ज्या असतात ना, त्या शेवटी एकच असतं. सगळ्यांना प्रेम पाहिजे असतं, सगळ्यांना जस्टिस पाहिजे असतो, सगळ्यांना काहीतरी त्यांच्या सगळ्यांची स्वप्न असतात, जग बदलायची स्वप्न असतात, स्वतःचं आयुष्य बदलायची स्वप्न असतात. आणि एवढंच असतं ह्याच्यात. हे बेसिक भाव आहेत, हे भाव कधीच सुटत नाही असं माझं मत आहे. बाकी बदलत राहतात, कपडे बदलत राहतात, लिंगो बदलत राहते, गोष्टी बदलत राहतात, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी कधी बदलत राहतो, रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत राहतो. त्या सगळ्या गोष्टी होत राहतात, पण तरी शेवटी काय पाहिजे असतं ते प्रेमच पाहिजे असतं. किती छान. आणि हे तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करू शकता, ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. म्हणजे अर्थात तुम्ही तर करूच शकता, पण आजकालची मुलं पण हे करू शकतायत असं वाटतंय. म्हणजे पूर्वी एक म्हटलं जायचं की मुलांना व्यक्त होता येत नाही किंवा त्यांच्याकडे एक योग्य माध्यम नसतं किंवा ते अग्रेसिव्ह असतात. मला असं वाटतं की ते अग्रेसिव्हपेक्षा अनट्रेंड असतात टू एक्सप्रेस. तर हे तुम्हाला कितपत खरं वाटतंय? अनट्रेंड असतात मुलांच्याकडे. जेवढे मला हे पटत नाही की मुलांना बोलायला जागा नाही. मुलांकडे सगळी जागा आहे बोलायला, तरी मुलं बोलत नाही. मुलींबद्दल हे मी बोलू शकतो की त्यांना बोलायला जागा कमी आहे, पण मुलांबद्दल पण तरी सुद्धा मुलांना बोलता येत नाही, कारण मुलांना त्यांची स्वतःशी ओळख होऊच देत नाही आपण. त्याला सतत तेच म्हणतात ना की पेट्रियार्की काय, जे काय, म्हणजे पेट्रियार्कीचा सगळ्यात मोठा विक्टिम कोणी असला तर तो पुरुषच आहे. कारण म्हणजे जे बाईबरोबर होतं ते तर तो करतोच, पण तो स्वतःबद्दल जे करतो ते काय, त्यातनं त्याला काय जे काय ट्रेनिंग मिळतं, जे काय सारखं प्रूव्ह करायचं, ताकदवर व्हायचं,
सक्सेसफुल व्हायचं, हे जी काय प्रेशर्स आहे त्याच्यावरती सारखी, इतक्या लोकांचं लक्ष ठेवायचं, तुझं घर, तुझी सगळी फॅमिली, तुझं सगळं पुढचं मागचं सगळं तुझी जबाबदारी आहे, तू कसं त्यात चुकतोयस, तुझं कसं हे, आणि या सगळ्यामध्ये तो इतकं प्रेशर घेतो आणि तो परत तेच तू जो शब्द बोलली की शूर आम्ही सरदार, म्हणजे तिथेच त्याला सारखं ते जपावं लागतं त्याला स्वतःला, आणि सारखं कर्तृत्व करून दाखवावं लागतं. रडला की, हे खूप कॉमन आहे, सगळ्यांनाच माहिती की रडला की हे मुलीसारखा रडतोस काय, म्हणजे मुलींनी रडलेलं ओके असतं आणि मुलींनी रडलंच पाहिजे, आणि पुरुषांनी रडलेलं ओके नसतं, पुरुषांनी रडलं नाहीच पाहिजे. अशा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ज्या अगदी रूढ झालेल्या आहेत की मुलींनी रडणं ओके, आणि पण का, म्हणून मुलींना का रडवायचं आणि मुलांना का नाही रडू येऊ, हे दोन्ही प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहेत. की मुलांना रडू येऊ शकतं, म्हणजे खूप हसतात लोक जेव्हा कोणीतरी, हे जे कॉमन असतात, हे कॉमन गोष्टी ज्या लक्षात येतात की अरे हा पिक्चर बघताना रडतो, मग मुलं पिक्चर बघताना सुद्धा मला रडू नाही यायला पाहिजे. माझं जर बेसिक इमोशन, मला काहीतरी कुठली तरी रडणं काय आहे, कुठली तरी गोष्ट तुम्हाला लागली, भिडली की तुमच्या ज्या काय म्हणतात शरीरातनं काहीतरी एक रिॲक्शन होते, आणि त्यातनं डोळ्यातनं अश्रू येतात, पाणी येतं, एवढंच येते, पण ते नको होऊ देऊ, ह्याला किती महत्त्व आहे. किंवा कधी कधी मला लोक जेव्हा म्हणतात की अरे तुमचं गाणं ऐकलं सर आणि माझे डोळ्याला पाणी आलं, मग ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, डोळ्याला पाणी आलं तर ते पण माझ्या डोळ्याला पाणी आलं म्हणजे मी किती असा स्ट्रॉंग आहे आणि माझ्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं, म्हणजे तुमचं गाणं किती छान आहे. पण मला जुन्या सिनेमांना बघूनही, म्हणजे घाणेरड्या सिनेमात सुद्धा मी रडतो, म्हणजे जे इमोशन लागलं कुठे, ते एक म्युझिक वाजलं की मला रडू येतं. ती माझं रिॲक्शन ती सेन्सिटिव्हिटी आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि मुलांना आपण खूप, तरी आता थोडेशा तुमच्या जनरेशनमधली मुलं थोडीशी कमीत कमी मध्यमवर्गीय मुलं, तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रातली तरी मी आणखीन, कारण मी सगळा देश बघितला आहे, त्यामुळे मला महाराष्ट्रातली मुलं थोडी त्यातल्या त्यात संवेदनशील वाटतात. पण थोडेसे ते आता थोडंसं तुम्ही जेंडरला, तुम्ही तुमच्या जनरेशन्स, म्हणजे तू मिलेनियल अँड आता जेन झी जे काय आहेत, मी अगदी अर्बन सिनॅरिओमध्ये म्हणतोय की त्यांना एवढं बाऊ नाही आहे जेंडरचा, जेवढा आमच्या जनरेशन्सला होता. किंवा म्हणजे मुलीशी बोललो सुद्धा, किंवा मुलींनी तुमच्याशी छोटीशी हॅलो हाय पण केली तरी दॅट यूज टू बी अ बिग डील इन माय जनरेशन. आणि ते हळूहळू मी पाहतोय की ती गॅप कमी होता आता अनलेस यू आर इन अ रिलेशनशिप देर इज नो जेंडर. मित्र म्हणून मुलं मुली एकत्र राहू शकतात, भांडू शकतात, फिरू शकतात, सगळं काही करू शकतात, एकत्र काम करतायत सगळेजण. बऱ्याच गोष्टी इंटरनेटमुळे म्हणा किंवा आणखीन काही गोष्टींमुळे म्हणा, सतत जे ॲटमॉस्फिअरमध्ये जेंडरचा सगळ्या माध्यमातून सगळ्यातून जेंडरचा विषय बोलला जातो, केला जातो. मी हे ओव्हरऑलसाठी नाही म्हणत आहे, ओव्हरऑल परिस्थिती वाईटच आहे. मी फक्त अर्बन मिडल क्लासबद्दल बोलतोय आत्ता, अर्बन मिडल क्लास अपर क्लासबद्दल बोलतोय. तुम्ही अगदी त्याला सोडून दुसरीकडे गेला की तिकडे ती गडबड आहे अजून, बऱ्यापैकी, म्हणजे चांगल्यापैकी आहे. आणि मुलींना जे काय या गेल्या 40-50 वर्षामध्ये व्हॉईस मिळाला आहे, म्हणजे आता जसं मी सिनेमात काम करतो, तर मी जेव्हा मुंबईत आलो होतो सिनेमात काम करायला, तेव्हा हार्डली 2-3 डिपार्टमेंटमध्ये मुली असायच्या. आणि ते पण म्हणजे कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये एखादी असली तर ती, कारण मुलींना एक हेअर ड्रेसर असायची जी मुलींची अशी वेगळी, किंवा अशी एखादं डिपार्टमेंट असायचं त्याच्यामध्ये, डान्स डिपार्टमेंटमध्ये एखादी मुलगी असायची जी हिरोईनला नृत्य वगैरे शिकवायला, किंवा कोरिओग्राफर सुद्धा होत्या काही. रोल्स खूप डिफाईंड होते आणि फार कमी होते. आता एखाद्या फिल्म सेटवरती गेलो की सिनेमॅटोग्राफर पासून सगळ्या मुली तुम्हाला दिसतात.
दे आर टेकिंग चार्ज. मी आत्ता एक सिनेमा करतो त्याच्यामध्ये प्रोडक्शन डिझाईन सगळं, त्या खूप मोठा पिक्चर आहे तो सूरज बडियात त्यांचा, आणि त्याचं प्रोडक्शन म्हणजे खूप मोठे मोठे सेट्स आहेत त्याचे. ते सगळं प्रोडक्शन डिझाईन 1-2 मुलींनी केलेलं आहे. त्यांची टीम जवळजवळ सगळी मुलींची आहे. आणि इट्स आणि जसं मी जेव्हा आलो होतो, नेहमी माझ्या मुलींची ही कंप्लेंट असते की मुलांना ऑर्डर घेता येत नाही मुलींकडनं वर्क स्पेसमध्ये. मुलींनी काही सांगितलं की ते हे होतात की अरे ही माझ्याहून टॉपवरती, ही माझ्याहून, आणि बेसिकली सगळ्याच याच्यातल्या मुलांना त्रास होतो. पण तो मला असं वाटतंय आता मी कमी होतोय का काय असं मला वाटतंय. गर्ल्स विल टेल मी बेटर, बट तो थोडा माझ्या वेळेला होताच, तो म्हणजे भरपूर होता की एका मुलीने ऑर्डर दिला की तो घेता नाही यायचा. म्हणजे साधं स्पॉट बॉयला सुद्धा चटकन लागायचं की एक बाई कशी बोलते मला, ही कशी सांगते मला काहीतरी. तर तो प्रॉब्लेम होता, पण तो पण थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे असं माझं मत आहे. पण आय एम नॉट मी काही माझा रिसर्च नाही आहे, मला जे दिसतं त्याच्यावरती मी बोलतो. माझं चुकीचं असू शकतं. नाही, हे खूपच बरोबर आहे. आणि माझं ऑब्झर्वेशन असं सांगतं की लिंग, जात, धर्म, रंग ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा आपल्यापर्यंत, म्हणजे आपला तो कॉन्शियसच नसतो. एक तर ते फॅमिलीकडनं येतं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं येतं. म्हणजे मला आज माझी जात विचारली जाते म्हणून मला ती कळते, अदरवाईज माझा काही संबंधच नसतो. किंवा मला असं वाटतं की जातीवरती तुम्ही का बोलताय, माझं काम बघा, हा बेसिक मुद्दा जो आहे. सो हे इतकं खूप कनेक्टेड आणि कॉम्प्लेक्स आहे की तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या आजूबाजूला येणारी माणसं ही खूप मॅटर करणार आहेत की तुमचं कुठल्याही बाबतीमध्ये कंडिशनिंग किंवा विचार काय असणार आहेत त्यावर. तर तुम्हाला असं वाटतं का, किंवा तुमच्या बाबतीत काय घडलं? नाही, मी जात हा विषय उच्चवर्णीयांना कधीच त्रास नाही ना. म्हणजे अपर कास्ट माणसाला कधीच जात दिसत नाही, दिसणारच नाही. का दिसेल? कारण त्याच्या अवतीभोवती जात बोललीच जात नाही. जात तुम्हाला दिसते जेव्हा तुम्ही रिसिव्हिंग एंडला असता. त्यामुळे तुम्ही जनरली जेव्हा लोकांना बोलताना तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की कुठे काय गरज आहे, काहीच नाही आहे, तुम्ही काय जातीबद्दल बोलताय, कुठे जात? हो, नाही आहे, तुमच्या सर्किटमध्ये नाही आहे जात. पण तुम्ही जेव्हा कोणाशी तरी वागताय, तुम्ही कोणाशी तरी जेव्हा बोलताय, तेव्हा तुम्ही कसं वागताय आणि त्याचा काही फरक पडतो का? आणि परत जात, हे बा, परत मी थोडंसं धोक्याचं बोलतोय, धोक्याचं असू शकतं की जात, कास्ट आणि क्लास या 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या पण एकत्र कनेक्टेड असू शकतात पुष्कळ वेळेला. कारण पुष्कळ वेळेला काय असतं की तुम्ही क्लासमध्ये मॅच झाला तर कास्ट एवढा मॅटर नाही करत काही लोकांसाठी. पण तुम्ही जर का क्लासमध्ये मॅच नसला आहोत आणि कास्ट असली तर तेव्हा कसा माणूस वागतो किंवा कसं होतं. आणि मला एक आणखी लक्षात येतं की तो मुद्दा जरी तो वरचेवर दिसत नाही आहे, पण तो मुद्दा खूप खालवर आहे. आपलं सगळं पॉलिटिक्स, आपलं सगळं जगणं, आपलं सगळं आज जे काय भोवताली घडतं आहे ते त्या कास्टमुळे घडतं आहे. ती कास्ट पॉलिटिक्स, भारत कास्ट हा जातीय ह्याच्यात विभागलेला देश आहे आणि ते सगळ्यात मोठं सत्य आहे आपलं. आपण त्याला जोपर्यंत त्याला आपण त्या पद्धतीने बघत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की काही होऊ शकतं. नक्कीच मला जातीचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मी प्रिव्हिलेज आहे. मी तिथे जन्मलोच नाही आहे जिथे जातीचा प्रॉब्लेम आहे. आणि मी दुसऱ्या जातीच्या लोकांशी कसा वागतो ते 1% माणसांमध्ये ते हे आहे. पण इट कॉन्स्टंटली कम्स, जसं सारखं बोललं जातं की सगळ्याच ठिकाणी बोललं जातं की मेरिटवरती व्हायला पाहिजे गोष्टी, रिझर्वेशन नको वगैरे, अशा सगळ्या गोष्टी साधारण सगळ्याच ठिकाणी बोलल्या जातात की अरे हे आहे, किंवा ते सगळीकडे भरलेत, ते कोण भरलेत, कोण आलेत, ते कसं झालं आहे ते, हा जो मी आणि ते हा जो बोध आहे आणि हा जो भाव आहे हाच सगळ्यात जास्त डेंजरस आहे. की
ऑब्वियसली की तुम्ही म्हणता की मी खूप अभ्यास केला आणि 99% मार्क आले मला, पण मला ॲडमिशन नाही मिळालं आणि कोणाला तरी आणखीन ॲडमिशन मिळालं, तर ते 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 मायक्रो लेवलवरती एखाद वेळेस असं वाटू शकतं, पण ते मॅक्रो लेवलवरती काय आहे, ते कुठे चाललं आहे तर तुम्हाला जर का ती ॲडमिशन नाही मिळेल, तुम्ही दुसरं काही करू शकता का? त्याला नाही मिळेल तर तो काय करेल? जात म्हणजे नुसतं आई वडिलांचं काम मुलाकडे येणं, हा जातीचा सगळ्यात मोठा आहे, व्हेरी ट्रू. सगळ्यात मोठं साईन आहे की ऑब्वियसली तुम्ही जर का जज आहात, तुमचा मुलगा जज होतो, ती वेगळी गोष्ट आहे, नेपोटिझम ज्याला म्हणतो. पण एका बार्बरचा मुलगा बार्बरच होईल आणि एक गटार साफ करणाराचा मुलगा गटार साफ करणाराच होईल, तिथे जाऊन ते तुम्हाला कळतं की नाही, ते दॅट्स रॉंग. त्याला तेवढीच अपॉर्च्युनिटी नाही मिळालेली आणि मिळणारच नाही कधी, आणि तो त्या ह्युमिलिएशनमधनं कधी बाहेर येईल, तुमच्याशी कधी झगडा करेल, तो कधी तुमच्या बरोबरीला येईल. त्यांनी तिथून 97 का 94 का 80% मार्क पण तिथून आणलेत, तुम्ही कुठून आणलेत? या थोडंसं सेन्सिटिव्हिटीचा भाग आहे. परत लोक शिव्या देतात, लोक बोलतील काही की हे असं नाही तसं नाही तसं नाही, सेन्सिटिव्ह करुणेचा भाग आहे. तुम्हाला दिसतं की नाही, जस्टिसचा भाग आहे. तुमच्या मनातली एक जस्टिस सिस्टम काम करते का नाही करत, ती जर का ऑपरेटिव्ह झाली, ती जर का काम करायला लागली, तर मग हे सगळे प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. नाहीतर आपण ह्याच्यातच गुंडाळलेले राहणार आहोत. ते एक मध्ये रील मी पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की तुमच्यासाठी खाणं ही गोष्ट खूप चूज करण्याची किंवा चॉईस करण्याची आहे, पण काही लोकांसाठी गरजच आहे. काही नाही, जास्त लोकांसाठी. आपल्या इथले आकडे जर का तुम्ही बघितले, जर का तुम्ही त्याचे हे पाहिले, तर आपल्याला कळतं की आपल्या इथे भुकमरी आहे, लोक उपासमार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली तुमच्या आणि माझ्यासाठी चॉईसची गोष्ट आहे की मी हे घेऊ का ते घेऊ का. साध्या साध्या गोष्टी असतात, आपले डोळे बंद होतात, आपल्याला दिसणं बंद होतं, ते थोडंसं नाही झालं पाहिजे असं माझं मत आहे. बाकी गंमत सिस्टम्स कशा चेंज होतात, रात्रीच्या रात्री नाही चेंज होत. हे रेव्होल्युशन नावाची जी गोष्ट आहे, ते माझं असं मत आहे की ती एकदम आज घडून आणली आणि उद्या झाली तरी आपण तयार असतो का नसतो. हळूहळू स्वभावात बदल होत 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 पुढे मागे होत बदल घडत असतात. काहीही म्हटलं तरी आणि काहीही झालं तरी सुद्धा इतक्या वर्षात बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, चांगल्यासाठी बदललेल्या आहेत. शिक्षणाच्या दृष्टीने विचार करा किंवा स्त्री पुरुष या भेदाच्या दृष्टीने विचार करा, बऱ्याच गोष्टी आतमध्ये बदलत आहेत. समलैंगिकतेच्या दृष्टीने विचार केला किंवा त्या दृष्टीने सुद्धा खूप ओपन अप होतात ते गोष्टी, हळूहळू होतात त्या. आणि तोच बदल आपल्याला सारखा घडून आणावा लागतो आणि तोच विचार आपल्याला सतत जिता ठेवावा लागतो आपल्या मनामध्ये आणि आपल्या कामामध्ये तेव्हा येतो जेव्हा मनात असतो. कामात तो खोटा कामात आणला की तो टिकत नाही. तो असला पाहिजे आपल्या आत कुठेतरी. आणि ह्या सगळ्याचा बेसिस आहे, तुम्ही कंपॅशनेट आहात का, तुम्ही दुसऱ्या माणसाकडे त्या दृष्टीने बघता येते का, तुम्हाला करुणा आहे का तुमच्यावर. ती जर का आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही, मग सगळं ठीक होईल. आणि परत ती करुणा येते कुठून, पुन्हा ती येतेच याच वर्तनातून की तुम्ही पुरुष समजता स्वतःला की बाई समजता स्वतःला की माणूस समजता स्वतःला. किती छान बोलताय तुम्हाला. असं बापरे, हे शब्द रेकॉर्ड होत आहेत, हे सगळ्यात जास्त बेस्ट गोष्ट आहेत आमच्या. मला माहित नाही मी काय बोलतोय, पण मी प्रयत्न करतो, मला जे समजलं तेवढंच मी बोलतोय. मला जे समजलं तेवढंच मी बोलतोय. मला काही समजलंय असं नाही, पण मला जे समोर दिसते त्यातनं काय थोडासा माझा बोध मला मिळाला आहे, तो मी सांगायचा प्रयत्न करतोय. बाकी शिकणं चालू आहे माझंही, त्यामुळे आय एम नॉट अन अथॉरिटी. मी चुकलोही असू शकतो. तुम्ही ॲनिमल या विषयाबद्दल अनेक ठिकाणी अनेक वेळा व्यक्त झाला आहेत आणि थँक्यू एकतर त्याबद्दल तुम्ही व्यक्त झाला आहेत. माझा ॲनिमलचा अनुभव किंवा जे काही मी बघितलं त्यानंतर मी ट्रॉमामध्ये होते 2 दिवस आणि मला असं झालं की आजच्या काळात
हे असं का बनलंय काहीतरी, जे पुन्हा वेगळा एक मुद्दा किंवा वेगळा चर्चेचा भाग असू शकतं. पण मला एक तिथे असं कॉन्ट्रॅडिक्शन, म्हणजे आम्ही त्या दिवशी जनरल हा छावाचा ट्रेलर बघत होतो आणि तेव्हा असं रिअलाईज झालं, आणि तुमच्याविषयी काही ना काहीतरी चर्चा चालूच होती कारण इंटरव्ह्यू फायनल झाला होता, आणि तेव्हा पटकन आमच्या डोक्यात असं आलं आमच्या टीमच्या की छत्रपती संभाजी महाराज हे किती महत्त्वाचं उदाहरण आहे ॲनिमलला कॉन्ट्रडिक्ट करायला, किंवा ते कसं साफ चुकीचं स्टेटमेंट होतं त्या मूव्हीमधलं हे सांगायला, कारण ते योद्धा होते आणि ॲट द सेम टाईम ते कवी होते. करेक्ट. सो हे किती महत्त्वाचं इतिहासातलंच उदाहरण आहे आपल्याकडे चेरिश करण्यासारखं. योद्धा असणं वेगळी गोष्ट आहे आणि हिंसक असणं वेगळी गोष्ट आहे. युद्ध जेव्हा कोणी करतं ते कुठल्या तरी एका गोष्टीसाठी केलं जातं. मी छावा बघितला नाही आहे, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जो काय इतिहास आपण वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की त्यांनी एका राज्याच्या रक्षणासाठी ते युद्ध लढले, एका रयतेच्या रक्षणासाठी ते युद्ध लढले, आणि ती रयत म्हणजे हा महाराष्ट्र, आणि तो महाराष्ट्र म्हणजे सगळ्यांना मिळून बनलेला एक महाराष्ट्र. भक्ती परंपरेतून निर्माण झालेल्या कॉन्शियसनेसचा महाराष्ट्र, तो जो की ज्याच्यामध्ये वर खाली कोणी नाही आहे, जात नाही आहे, अशा महाराष्ट्राला च्या रक्षणासाठी ते लढले आणि त्यांनी हे दिलं. तर तो योद्धा कवीच असतो, तो रोमॅन्टिकच असतो. महात्मा गांधी वॉज अ रोमॅन्टिक. किंवा आणि युद्धच लढतात ना, कोणी हातात हत्यार घेऊन लढतं, कोणी मूकपणे लढतं, पण युद्धच लढलं जातं एका विचाराशी, एका सिस्टमशी. ती गोष्ट अतिशय वेगळी आहे. त्या गोष्टीबद्दल शौर्याबद्दलची तक्रार नाही आहे. ॲनिमल शौर्याची गाथा नाही आहे. नाही एक्झॅक्टली. म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही जे काही टिपिकली अल्फा मेलची कॉन्सेप्ट सांगताय, पण हां, तेच तो कवी असू नये हे कोणी सांगितलं? कवी असू नये म्हणजे तेच माझं म्हणते. ती एक छोटी गोष्ट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते कविता करतात आणि अल्फा मेल जो असतो तो त्याला बायका अट्रॅक्ट करण्यासाठी, किंवा त्यांना ती बायकांना तो स्ट्रॉंग वाटतो, त्याला काही कविता नाही करावी लागत, तो त्याच्याकडे आपोआप बायका येतात वगैरे, असे ते फालतू कल्पना आहेत ते सगळ्या. पण प्रॉब्लेम आहे की तो अल्फा मेलसुद्धा सिनेमामध्ये हरिसिंग नलवाचं जे गाणंच वाजतं त्याच्यात, तो जेव्हा कत्लेआम करत असतो तेव्हा, तर हरिसिंग नलवा एक परत योद्धाच होता सिखांचा, आणि अर्जुन वेल्लेने खोल के गंडा असी मारी आहे जे त्याचं शौर्यगीत आहे ते वाजवता तुम्ही मागे. तर तो अल्फा मेलसुद्धा गाण्या वाजून अल्फा नाही होतो तुमचा. हिरो मेकिंग इज अ कॉन्स्पिरसी, इट्स अन ॲक्ट. तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी कोणाला हिरो बनवत आहात, परत ते तुमच्या तुमच्या बेसिकली तुमच्या कॉन्शियन्सवरती डिपेंड करतं की मी कोणाला हिरो बनवतो. हिरोच बनवतात ना आपण, आपल्या पॉलिटिशियन्सला हिरो बनवतो आहे कोणीतरी, मीडिया बनवतं, एक सिस्टम बनवते, ती सांगते, तुम्ही मायथॉलॉजी सांगतात. आपण ह्याची गोष्ट ऐकतो, त्याच्याही गोष्टीमध्ये काहीतरी मायथॉलॉजी आहे आणि ते आपल्याला, तर हिरो वर्शिप म्हणजे हिरो बनवणं ही एक ॲक्ट आहे. त्याच्याकरता एक स्ट्रॉंग विलन बनवावा लागतो, त्याच्याकरता एक स्ट्रॉंग एक खूप मोठा कुठला तरी इश्यू घ्यावा लागतो की बापरे हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम हा आता कसा सॉल्व्ह करेल, आणि हा प्रॉब्लेम आता हा हिरो सॉल्व्ह करू शकेल की नाही करू शकणार. तर ते हिरो मेकिंग इज काही खूप विचारपूर्वक केलेली ती गोष्ट आहे. फक्त काही वेळेला हिरो चांगल्या कारणासाठी बनवला जातो, आणि तो चांगल्या कारणासाठी, आणि काही लोक खरंच हिरोईक वागतात सुद्धा. त्यांची बलिदान, त्यांची जी ही असते ती माणुसकीसाठी केलेलं असतं. तर तो हिरो बनणं वेगळी असते, आणि मी एक खोटा हिरो निर्माण करणं जो सिनेमात आम्ही करतोच. पण त्याच्यात आपण सारखं हे लक्ष द्यायचा प्रयत्न करतो की तो चूक नाही वाटला पाहिजे, दुसऱ्याची बाजू पण आपल्याला समजली पाहिजे. म्हणजे ॲनिमलसारखा, मला सगळे सारखे जण असं म्हणतात की तो असा माणूस नसू शकतो का, आणि त्याचा सिनेमा नसू शकतो का? अवश्य असू शकतो, असा माणूस असू शकतो, पण दुसराही प्रकारचा माणूस आहे, हाच माणूस बरोबर आहे, आणि याच माणसाला मी पूर्ण लो अँगलनी बघणार आहे आता, आणि तुम्ही बघा की हा असा आणि असंच आणि असंच.
हे चुकीचं. इथे तुमचं इंटेन्शन चुकतंय. अशा माणसाचा सिनेमा तुम्ही दाखवू शकता आणि एका पण त्याला तुम्ही तटस्थ भावानी पण दाखवू शकता की माणसं अशी पण असतात. बरोबर. आणि तिथेच एखादा माणूस कवी मनाचा तुम्ही आणखीनही दाखवू शकता जो असे खूप खूप सिनेमे आहेत ज्याच्यामध्ये काउंटर आहे की एक दिवारसारखा सिनेमा चाल मी म्हणतो त्याच्यामध्ये मॅस्क्युलॅनिटीचा प्रश्न नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक आहे की चुकीचा मार्ग घेणारा एक भाऊ आहे आणि दुसरा भाऊ चांगल्या मार्गावर जाणार आहे. आणि मग तुम्ही बघा ना, मग तुम्ही चूज करा ना, मग तुम्ही हा असा का झाला त्याच्याकडे मी तटस्थपणे पाहतो की अरे बापरे ह्या विक्टिम आहे, ह्याच्याबरोबर असं झालं म्हणून हा असं झाला, पण ह्यातनं हा असा राहिला आणि या दोघांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये हे जग हे ह्याला असं बघायला काहीच हरकत नाही. बरोबर. एक माणूस ॲनिमलसारखाही असू शकतो आणि एक माणूस तुझ्या माझ्यासारखाही असू शकतो की ज्याला नाही वाटत असं. आणि मग आपण लोकांनी ठरवावं की काय बरोबर आहे. पण हाच आणि ह्यालाच मी लो अँगलनी दाखवणार आणि ह्यालाच मी म्हणणार की हेच आहे, तो प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. तुम्ही दिवारचा विषय काढलात. काय रिलेशन आहे बॉईज आणि बच्चन? बॉईज आणि बच्चन म्हणजे अमिताभ बच्चन आमचे हिरोज होते. म्हणजे तुम्ही बच्चन ह्या नावाने काय काय ट्रिप्स केल्यात मला हे बघायचं, म्हणजे समजून घ्यायचं आहे. हे पहा, मी अमिताभ बच्चनचा सिनेमा त्या काळात बघितले ज्या वेळेला तो ही वॉज ऑन हिज पीक. आणि फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा बघायला जायचं. हे अमिताभ बच्चनचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जायचा. तिकीटं मिळायची नाही. असा काळ नव्हता की बुक माय शो किंवा असं काही. आणि सर्व्हिस इंडस्ट्री नव्हती की आता चाललाय पिक्चर म्हणून सगळेच सिनेमा हॉल ते दाखवायला लागला सिनेमा, की कधीच तुम्हाला कधीच काही कशी असंच होत नाही. आता या मुलांना माहितीच नाही की तिकीट नसणं म्हणजे काय, सिनेमा न बघायला मिळणं म्हणजे काय, तिथे जाऊन परत येणं म्हणजे काय. तुम्हाला तुमच्या मित्रांनी बघितला तो फोमो आणि तुम्ही अजून बघू शकला नाही आहे त्याचा अर्थ काय, हे काही कळतच नाही. कारण तो सतत तुम्ही सगळं एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन युअर दिस थिंग. आज सिनेमा हॉलमधनं गेला 2 दिवसात तर तो OTT वरती येणार आहे, OTT वरनं गेला की तो TV वर दिसणार आहे. तर पण मी ज्या काळात सिनेमा बघायचो की त्या बघायला जायचो अमिताभ बच्चनचा, त्यावेळेला इंदोरमध्ये होतो मी मध्य प्रदेशात. 2-2 किलोमीटर रांगा लागायच्या, 3-3 किलोमीटरच्या रांगा लागायच्या. आई जुना शर्ट घालून पाठवायची सिनेमा बघायला, कारण फाडून याल तुम्ही, तो कुठला तरी फाटला जाणार आहे. कारण ते हात घालून ते तिकीट घेणं वगैरे त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जुना शर्ट घालून सिनेमा बघायला जायचा. कारण का फाटाफाटी झाली तर काही टेन्शन नको व्हायला. आणि त्यात कसा बसा जाऊन तो एकदा सिनेमा असं आत हात घालून ती तिकीटं घेऊन विजयी वीरासारखं ते येऊन परत घेणं. माझ्या इंदोरमध्ये किरणदादा नावाचा माझा एक मोठा म्हणजे माझा मित्र होता, माझ्याहून मोठा होता तो, पण तो आम्हाला गणित आणि याचे तो एक्झॅक्टली बच्चनसारखं वागायचा, बोलायचा. म्हणजे तो असं अमिताभ बच्चनला बघायला त्याला बघा ते एकसारखेच वागायचे. तर आमचे एक अभ्यंकर सर होते, आहेत इंदोरला. त्यांच्या क्लासमध्ये मी जायचो तर मला 3 लोक एकसारखे वाटायचे, अभ्यंकर सर, अमिताभ बच्चन आणि फॅन्टम. असं वाटायचं हे तिघे एकच आहेत. कारण ते हिरोची इमेज होती ना ते, आणि अँग्री हिरो आणि अँगर. मग काय गंमत आहे, अमिताभ बच्चन त्या काळाचा हिरो आहे ज्या काळात जस्टिससाठी लढाईत लढत होता हिरो. घुसू का विषयात प्लीज? आम्ही त्यासाठीच बसलोय. सिनेमाचे ना 3 काळ मला असे दिसतात. आता 4था काळ सुरू झालेला आहे, पण 3 काळ मला मी जे पाहिले, आता 4था काय आहे त्याला मी अजून ॲनालाइज नाही करता आलं मला, पण 3 काळ मी पाहतो की एक स्वातंत्र्यानंतर नेहरूवियन एरामध्ये असलेला सिनेमा. बरोबर. तो सिनेमा होता बिल्ड द नेशनचा. मदर इंडिया होती किंवा नया दौर होता किंवा गुरुदत्त होते किंवा BR चोपडा होते किंवा यश चोपडा होते. त्या काळामध्ये स्वप्न बघत होतो. राज कपूर होते. एक स्वप्न बघत होतं की एक देश बनव. मेरा जूता है जापानी, है पतलून इंग्लिशतानी. एक देश बनवायचं स्वप्न घेऊन हा सिनेमा सुरू झाला होता. दुसरा आळा इंदिरा गांधीचा काळ, 70s. त्या स्वप्नावरून विश्वास उठला होता माणसाचा आणि
वास्तव समोर येत होतं, खरं येत होतं समोर, करप्शन येत होतं समोर, नेते लोक काही विशेष करतात आहे की नाही करत आहे हे येत होतं समोर. आणि त्याच्यामध्ये जावेद अख्तर आणि सलीम जावेद आणि जावेद अख्तर यांच्यामुळे तो अँग्री यंग मॅन जन्माला आला, जो ज्याला काम नव्हतं म्हणून तो चुकीच्या रस्त्यावरती जायचा, पण जस्टिससाठी. त्याला 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 राग होता, त्याला हे होतं की मी हे काय करतो आहे, मला हे 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 बदलायचं आहे, थोडंसं हे सगळं हे करायचं आहे. आणि त्याच्यामधला राग आणि त्याच्यातला रोष तो जो होता तो काढायचा. आणि त्याच्यातनं तो पण हे याकरता होत होतं की समाज बदलायचा, अजूनही ते संपलं नव्हतं. आणि मग आलं ग्लोबलायझेशन. आणि ग्लोबलायझेशनमध्ये तो सिस्टमच्या विरुद्धच होता, जो प्रस्थापनेच्या विरुद्ध होता. म्हणजे तुम्ही जर का म्हटलं की माझ्या वडिलांच्या विरुद्ध होता तो, की माझ्या वडिलांनी जे केलं ते मी नाही करणार, मी काहीतरी वेगळं करणार, मी काहीतरी हे करणार, त्यांनी या चुका केल्या, मी त्या चुका नाही करणार. आणि त्यानंतर जो काळ आला तो आला ग्लोबलायझेशन नंतर, तो आला मनी. दिलवाले दुल्हनिया नावाचा सिनेमा आला. त्या सिनेमानी सगळी समीकरणं बदलून टाकली. त्याच्यामधला मुलांमधला जो बेसिक रेबेल आहे तो काढून टाकला. तो NRI मुलगा आहे, तो NRI तो इथे आलेला आहे, मुलीचं लग्न आहे, तो मुलीला म्हणतो की मी तुझ्या वडिलांना पटवून तुला नाही पटवणार. मुलीची आई त्याला म्हणते की तू घेऊन जा. ती एक सीन आहे दिलवालेमध्ये की ती फरीदा जलाल येऊन सगळे आपले आभूषणं त्याला देते की तुम्ही दोघं पळून जा. तो म्हणतो नाही. म्हणजे त्याला त्या मुलीपेक्षाही इथून तो जो मनी असलेल्या लोकांचा जो नेपोटिझम ज्याला आपण म्हणतो, की पुरुषांनी पुरुषाला रेबेल नाही, मी पळून नाही जाणार, मी तुझ्या वडिलांना पटवून मी घेऊन जाईन तुला. त्याच्यातनं तो एक नवा काळ सुरू झाला. आणि या काळामध्ये हा सिनेमा आहे, मी बरेच वेगळे आणि चांगले सिनेमे आहेत त्याच्यात, रंग दे बसंतीसारखे आहेत असं मी हे नाही म्हणते की सगळं असं, पण या सिनेमानी ती एक पूर्ण हे चेंज केलं. आणि त्याच्यामुळे एक आणखीन नवा सिनेमा सुरू झाला, तो मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन असे 2 प्रकारचे सिनेमे सुरू झाले. आणि मल्टिप्लेक्स सिनेमा जो होता तो फक्त अर्बन ऑडियन्ससाठी होता. आणि त्या आपण सिनेमाच्या जर्नीमधनं आपल्या कॉमन मॅनला काढून टाकलं. ह्याच्या आधी सगळ्यांसाठी सिनेमा असायचा कॉमन. अमिताभ बच्चन वॉज अ हिरो, मास हिरो. त्याच्यानंतरचे जे हिरो आले ते अर्बन हिरो आहेत, अर्बन ह्याचे हिरो आहेत. तो रिक्षावाला काहीतरी वेगळा सिनेमा बघतो, त्याला काहीतरी वेगळंच, त्याच्यासाठी एंटरटेनमेंट सोडलं आपण. कोण तो मल्टिप्लेक्सचं तिकीट नाही घेऊ शकत, तर आपल्यासाठी वी डोंट काउंट हिम. परत तमिळ तेलुगू सिनेमा जो येतो तो अजूनही रिजनल जो सिनेमा येतो तो त्याला केटर करतो आणि हा जातो त्याला बघायला. तर हा जो आपण तो सोडला ते अशी आपण हे कुणी एकाने केलेलं नसतं किंवा ही काही कॉन्स्पिरसी नाही. हा वेळापरत्वे झालेला बदल असतो. हा आपण फक्त ह्याचा अभ्यास करू शकतो की असं झालं. आणि दिल चाहता है सारखा सिनेमा आहे तो, की त्याच्यामध्ये मुलाला प्रेम या गोष्टीवरती म्हणजे आत्ता असंच खूप जणांशी बोलताना मला लक्षात आलं की दिलवाले दुल्हनियामध्ये शाहरुख खान काय करतो याच्याबद्दल काहीच विचारच नाही, काही नाहीच आहे. तो काम काय करतो तो प्रश्नच नाही आहे तिकडे. ओ गॉड, हा विचारच नाही केलाय कधी. फक्त तेवढंच की तिला घेऊन पळून जातोय. पळून नाही जात तो तिला घेऊन त्याच्या वडिलांची संमती घेत होतो. वडील म्हणतात जा सिमरन. ती मुलगी वडिलांच्या नाही बोललेपर्यंत थांबलेली आहे. याच्या आधी अमिताभ बच्चनच्या सिनेमामध्ये आणि याच्यामध्ये तो बापाला उभा राहून प्रश्न विचारायचा, तू कोण, माझं आयुष्य तू कोण मला विचारणार. 2 फरक आहे. व्हेरी ट्रू. आणि त्यानंतर मग आता जेव्हा आपण येतोय कट्टू इथे, आत्ताच्या सिनेमाबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे आता काय घडतंय नेमकं? तमिळ सिनेमामध्ये खूप चांगलं काम झालंय कास्ट लागेल. तर तेलुगू सिनेमा खूप
जुन्या ते जे काय पेट्रियार्कल याच्यामध्ये ते त्याच्यात तो अतिशय रोतलेला आहे. रुतलेला आहे. आणि कानडी सिनेमा सुद्धा थोडाफार तसाच आहे. पण आणि हिंदी सिनेमा चाचपडतोय, कुठे जायचंय. आणि आता चालला हा सिनेमा चालला की असं वाटतं की हा सिनेमा, पण असं नसतं. त्यावेळेला जवान सुद्धा चाललाच असतो. तर तेव्हा आपल्याला थोडंसं बरं वाटतं. तर ते चाचपडणं सुरू आहे. आता हा सिनेमा चालला म्हणून सगळेच असे बनवायला लागतील, पण चांगला सिनेमा शेवटी चालतो असं माझं मत आहे की स्टोरी वेल टोल्ड इज व्हॉट वर्क्स. नॉट ओनली द स्टोरी, हाऊ इट्स टोल्ड. व्हेरी ट्रू. आपण ना एक आज मस्त ॲक्टिव्हिटी करणार. म्हणजे मी तुमच्या रिसर्च करताना मला एक जाणवलं की तुम्ही खूप जास्त रील्स बघता आणि तुम्हाला खूप पद्धतीचं, म्हणजे रील्स बघता म्हणण्यापेक्षा तुम्हाला आत्ताची मुलं जे काय करतायत ना ते बघण्यात तू खूप काय तू काय माझं हे चेक केलं का, इंस्टाग्राम स्टॉक केलं? ऑफकोर्स. सो मी आता तुम्हाला काही रील्स दाखवणार आहे आणि मला तुमची रिॲक्शन हवी आहे त्याच्यावर. सो आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते आमच्या ऑडियन्ससाठी पण दाखवूच. नमस्कार मंडळी. विच इज द बेस्ट ओल्ड एज होम इन इंडिया? आई मीन फैसिलिटी वाइज एक ही सबसे अच्छा ओल्ड एज होम है इंडिया में, पार्लियामेंट. आई मीन फैसिलिटी वाइज एक ही सबसे अच्छा ओल्ड एज होम है इंडिया में, पार्लियामेंट. विच इज द बेस्ट ओल्ड एज होम इन इंडिया? अरे या मुलाच्या बाबतीत मला एक गोष्ट खूप भारी वाटते की तो इतक्या कमी वेळात इतकं काही सांगून जातो. म्हणजे मी अशी त्याचे रील्स असे, हो पण नाही एक्सप्रेशन. सोशल मीडिया मला सोशल मीडिया फार आवडतं. का आवडतं? कारण त्यांनी डेमोक्रेटाईज केलेलं आहे. परत मुंबईत येऊन सिनेमात काम करून नाव कमवावं यासाठी म्हणून परत खूप खूप गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला सपोर्ट लागतो बऱ्याच गोष्टींचा. म्हणजे भाग्याचा, घरच्यांचा, तुमच्या डिटर्मिनेशनचा, तुमच्या प्रिव्हिलेजेसचा, सगळ्याचा. आज तुम्ही घरी बसल्या काहीतरी करून तुम्ही हे करू शकता. आता जसं मी सिनेमात जेव्हा काम करतो तर आमच्याकरता, मी ॲक्टर जेव्हा आहे तर आमच्याबरोबर एक बॉय असतो जो तुमचा असोसिएट असतो, हेल्प असतो तुम्हाला खाणं पिणं जेवण वगैरे पण. माझा एक असोसिएट असाच आहे, हितेश नावाचा. तो इज अ बिग सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मराठीत. हितेश शेडगे नाव आहे त्याचं. आणि त्याचे मिलियन्स, 20-20 मिलियन वगैरे व्ह्यूज जातात. आणि तो त्याच्या पद्धतीच्या गोष्टी करतो. ते त्याला जे समजतं ते करतो आणि त्याला ऑडियन्स आहे. आणि मला काहीच नाही लोक बघत, त्याला बघतात. आणि त्याचं काम मला इतकं आवडतो. इतकी मेहनत घेतो तो. त्याच्या बायकोला मुलीला घेऊन रील्स बनवतो. तू दाखव त्याचा. मला त्याला थोडे सबस्क्रायबर माझ्यामुळे मिळाले तरी मला बरं वाटेल. आणि कधी कधी खूप सोशली रेलेव्हंट गोष्टी तो टाकतो. पण मला असं वाटतं की त्याला का नाही चान्स मिळू कधी? आता मिळाला त्याला चान्स. सोशल मीडियाने ज्याला तो चान्स दिला त्याला त्याची ऑडियन्स आणून दिली. ज्या लोकांना त्याची गरज होती त्या लोकांपर्यंत त्याला पोचवलं. नुसतं सगळ्यांनी एकच बघत बसायचं याला काय अर्थ आहे? आणि सगळे लोक त्याकरता तयार आहेत की नाही आहेत ते आपल्याला काय माहिती. तर माझ्या पद्धतीची लोकांनी माझ्यापर्यंत यावं, ज्यांना जे पाहिजे त्यांना ते मिळालं होतं. सोशल मीडियाने ते केलेलं आहे. बरोबर. आणि हे लोक म्हणजे हा ह्युमर तो खूपच चांगला आहे. फक्त हा आहे की आता या ह्युमरच्या पलीकडे जायला पाहिजे जेन झीनी. खरं. कारण आपल्या इथे खूप लवकर आपण जोक करतो तयार त्याचा. पण जोक्स करून ते संपलेला नाही आहे विषय. म्हणजे आजची पिढी तर मी बघितलंय किंवा आमचंही तेच होतं की मीम्सवरतीच स्वतःची मतं बनवतात. हो. आणि ते त्यात म्हणजे आणि त्यांना वाटत नाही. प्रॉब्लेम हा आहे की मीम्सवरनं बघून मतं बनवणं हा प्रॉब्लेम नाही आहे, पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे हे वाटणं प्रॉब्लेम. आणि मीम बनवलं की काम संपलं असं नसतं ना. मीम बनवलं की काम सुरू होतं. तुम्ही अरे मी ते हे 4 लोकांना लाईक केलं म्हणजे माझं झालेलं नाही ना. आपण सोशल मीडियावरती कसं बघतो आपण, म्हणजे मला कधी कधी खूप हसू येतं. मी जेव्हा स्टोरीज लोकांच्या बघतो तेव्हा की आज मी हा ड्रेस घातला, कुत्री वाचवा, योगाला गेले, सेव गाझा, सगळं एकाच ठिकाणी तुमचं.
कारण तुम्ही त्यावेळेला तुम्हाला जे दिसलं ते टक करून तुम्ही ते पोस्ट करता, पण ते नुसतं पोस्ट करून संपलेलं नाही आहे. आणि तुमच्या मला ह्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही की तुम्ही सेफ गाचा म्हणता म्हणायलाच पाहिजे आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे. पण ते आपण सोशल मीडियावरती रिॲक्ट झालो की आपल्याला वाटतं की आपण आपलं काम संपलंय ते किंवा नुसती रील पोस्ट केली की आपल्याला असं वाटतं की आपण कारण आपण सोशल गिल्ट खूप असतो आपल्याकडे की आपण काही करत नाही आहोत. सगळे लोक कोणीतरी बोलतंय, कोणीतरी हे करतंय, कोणीतरी ते करतंय, मी बोलत नाही, मी का करत नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. काय करू शकतो मी? रिपोस्ट. काय करू शकतो मी? रील लावून टाकली आपली, एक स्टोरी लावली. पण त्यांनी झालं आहे का आपलं हे आपल्याला बघायला पाहिजे सगळ्यांना मिळून. आणि हे कलेक्टिव्ह आहे, हे कोणी एकाचं काम नाही आहे. मी आता खूप विचित्र आणि घाणेरड्या गोष्टीवर लाफ्टर दिले, पण हे खूप मला स्वतःला हे खूप रिलेट झालं. कारण मला प्रत्येक वेळेलाच असं वाटतं की कोणीतरी गेल्याची स्टोरी असते, RIP दिस पर्सन, आणि दुसरी स्टोरी ते कॉफी पित असतं आणि तेच त्याच्या ना, ते असं ते आपण ते विसरून गेलो. आपल्याला वाटतं की हा एक चॅप्टर संपला मी लावल्यावर. बरोबर आहे, तू बिलकुल बरोबर आहे. आणि मी तेच म्हणतो की कुत्री वाचवा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचं सोशल हे गाजाला घेऊन तुमचं जे काय त्याच्याबद्दलही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या कॉफी पिण्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाही. पण ते सगळं एकाच पण ठिकाणी, सगळं ते एकाच ठिकाणी आणून ठेवल्यानंतर तुम्ही तुमचं काम संपलंय असं तुम्हाला वाटतं का? तर ते नाही. आणि ते सुद्धा 21 मिनिटाच्या फरकाने. ओ गॉड. थँक्यू सो मच सर, खूप मजा आली. झालं आपलं? झालं म्हणजे हा बस नाही. हे काय गंमत तुमच्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलंय की तुम्हाला गोड एवढं प्रचंड अरे पण मला गोड आवडतं. खायला नाही पाहिजे हे मी सांगाय. अहो आता मी तुमच्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो मला गोड खायचं नाही. पण हे प्रेमाने आम्ही आणलंय. चला मग घ्या तुम्ही. So, हे कुठून आले? हे मी आता मुंबईवरनंच आले, त्यामुळे तिकडचं जे माझी फेवरेट काय ती? मिठाई आहे ती ऑरेंज काजू बर्फी. दे सगळ्यांना. सगळ्यांनी खूपच खायची. छान. हो, आणि मला फारच आवडते. इनफॅक्ट माझ्या एरियामधला मावा केक, मिरवान्स अँड को, मला फार आवडतं. हां, पण त्याचा तर प्रॉब्लेम असं झाला की ते का माहीत नाही, पण ते बंदच असतं म्हणजे निर्वाण बंद? हो, त्यामुळे मला तो नाही आणता आला. आणि त्यांचं ती खासियत आहे ना तू अजूनही गिरगावात राहते? नाही, आता मी पुण्यात राहते जॉब निमित्त, पण माझे आई बाबा अजूनही चाळीत गिरगावात राहतात. अरे वा, मग तिथे जेवण किती छान. हे घ्या रे पूर. घ्या. इथेच संपवायचं, मी नेणार नाही.